ग्रामीण भागामधल्या नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून सरकारनं जलस्वराज्य योजना राबवली। सगळे अधिकार ग्रामपंचायतीलाच दिले। जलस्वराज्याचे प्रकल्प कोकणात सुरू झाले खरे, मात्र योजना कागदावर पूर्ण आणि प्रत्यक्षात मात्र काहीही नाही अशी अवस्था अनेक प्रकल्पांची आहे। संगमेश्वर तालुक्यातलं धामणी गावही यातून सुटलेलं नाही। रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील हे धामणी गाव मुंबई गोवा महामार्गाला लागून असलेल्या या गावात जिल्हा परिषदेमार्फत राबवलेला जलस्वराज्य प्रकल्प आला। या प्रकल्पामुळे गावातील पाण्याचा प्रश्न सुटणार होता। निविदा काढल्या गेल्या, ठेकाही देण्यात आला। पहिला कॉन्ट्रॅक्टर म्हणून चौधरी याची नियुक्ती केली, मात्र काही दिवसातच तो पळून गेला। अखेर पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष असलेले श्रीनिवास पेंडसेंनी काम घेतलं। आता हे काम पूर्ण झालंय, मात्र केवळ कागदोपत्री। प्रत्यक्षात इथली परिस्थिती काही वेगळीच आहे। येथील महिलांना आजही 3 किलोमीटरवरून पाणी आणावं लागतंय। महिलांचा अर्धा दिवस पाणी भरण्यातच जातोय। पाणी 1 किलोमीटर तरी लांब जावं लागतं। एक डोक्याने एक हंडा कळशी घेऊन जायला लागतं। परत ते वाटेने जाताना किती ठेच लागली की पडायला होतं। परत डबल आणखीन परत पाण्यावर यायचं। असं हे रुटीन आम्हाला 1-2-3 महिने तरी चालूच असतं। दरवेळी इथूनच पाणी आणायला लागतं। इथूनच? हो। आणि किती लांब आहे गावापासून अंतर साधारण? 1 तास आहे। तासच लागते? 1 तास लागतो? हो, 1 तास 1.5 तास लागतो असं नाही। तुमचं दिवसभर मग पाणी आणण्यातच वेळ जात असेल असं? हो, दिवसभरच। या ठिकाणी जलस्वराज्य प्रकल्पाच्या अंतर्गत एक बंधारा बांधण्यात आलाय, मात्र बंधाऱ्यात कधीच पाण्याची साठवण केली गेली नाही। तसंच योजनांसाठी विहीरही बांधण्यात आली, मात्र या विहिरीतील पाणी टाकीपर्यंत पोहोचत नाही, कारण ग्रामपंचायतीनं वीज बिल न भरल्यानं इथलं कनेक्शन महावितरणनं काढून टाकलंय। पाण्यापासून लोकांचे खूप आपले सगळे हाल होत आहेत। शासन पैसा खर्च केला, पण शासनाचा पैसा अजिबात लोकांच्या ह्याने लागला ना। आम्ही पण ग्रामसभा या ठिकाणी जाऊन काय आवाज उठवला, पण ते आज करतो उद्या करतो असे जे जलस्वराज्याचे ते ज्यावेळी कमिटी होती ते लोक सांगायचे, पण आज तक अजून आम्हाला काही पाणी मिळालेलं नाही। अनेक ठिकाणी पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आलेली नाही। गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी 2 टाक्या ठेवण्यात आल्या, मात्र 7 वर्ष झाली तरी या टाक्यांमध्ये विहिरीचं पाणी आलंच नाही। दोन्ही टाक्या आता खालून फुटल्या आहेत। इथल्या टाक्यांची परिस्थिती म्हणजे आता तळाला पूर्ण लिकेज आहेत त्याच्यामुळे पाणी राहतच नाही त्यात, असा विषय आहे। आणि मीटर का तोडून दिलं MSEB ने? मीटर मला वाटतं काय बिल वगैरे थकीत असल्यामुळेच तोडून दिलं। बरं, ही योजना कुठल्या अंडर होती? म्हणजे कुठली योजना आहे टाक्यांची? जलस्वराज्य योजना। खरं तर धामणीच्या घाणेकरवाडी, गुरववाडी आणि बडदवाडी या 3 वाड्यांसाठी योजना राबवण्यात आली होती। गावात नळ बसवले गेले, मात्र त्या नळांना पाणी कधी आलंच नाही। या ठिकाणी 1983 साली एक टाकी बांधली होती। हीच टाकी जलस्वराज्याच्या अंतर्गत बांधलेली दाखवण्यात आली। गावातल्या काही सुजाण नागरिकांनी माहितीच्या अधिकारात हा सगळा प्रकार उघडकीस आणलाय। पाण्याचा कुठलाही त्याच्यात एक थेंब न पडल्यामुळं ती पाण्याविना गेली ती टाकी। आणि अशा किती साधारण टाक्या असतील? अशा 2 टाक्या होत्या आमच्याकडं। ती एक शाळेजवळ आहे तिथं, तीच मला तिथं उचलून आणलेली असते, पण ती 2 आहेत आणि वरती 2 आहेत। अशा 3 टाक्या आहेत। गावात पाणी पोचलं जलस्वराज्य? नाही, अजिबात पाणी पोचलेलं नाही। पण योजना पूर्ण झाली नाही। जलस्वराज्याची कुठलीही योजना आमच्याकडं पाण्याची पोचलेली नाही कुठल्याही लोकांना, किंवा कुठल्याही लोकांना पाणी त्याचं मिळालेलं नाही। चौधरी म्हणून नावाचा कॉन्ट्रॅक्टर होता आणि त्याने काम अर्धवट सोडून तो निघून गेला। म्हणजे सर्व साहित्य वगैरे असं सोडून पळून गेला तो। त्यांच्यात ते अध्यक्ष होते, त्या अध्यक्षांनी संगमेश्वरचे शेटे म्हणून आहेत, त्यांना ते काम दिलं बरोबर काम करायला। आणि त्यांनी सुद्धा त्यांना जेवढं पेमेंट केलं गेलं तेवढं त्यांनी काम करून बाकी सोडून दिलं। या साऱ्या भ्रष्टाचाराबाबत इथल्या ग्रामस्थांनी तक्रारी केल्या, मात्र त्यांचा काही एक उपयोग होत नव्हता। अखेर त्यांनी झी हेल्पलाईनच्या माध्यमातून या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला। धामणीच्या जलस्वराज्य प्रकल्पाची आमच्या प्रतिनिधींनी पाहणी केली। या सगळ्या प्रकारासंदर्भात जाब विचारण्यासाठी आम्ही धामणी ग्रामपंचायतीचं कार्यालय गाठलं। आम्ही सरपंच आणि ग्रामसेवकाला याचा जाब विचारला। योजना पूर्ण आहे असं दोघांनीही छाती ठोकपणे सांगितलं। त्यामुळे त्यांना सोबत घेऊनच आम्ही प्रतिनिधींसोबत घाणेकरवाडीत पोहोचलो। इथली परिस्थिती दाखवल्यावर मात्र दोघांचीही बोलती बंद झाली। जलस्वराज्या संदर्भात परत एक ग्रामसभा लावतो सर्वांची, लगेच स्टेटमेंट घेऊन त्यांची माहिती घेऊन ग्रामसभेची लगेच अध्यक्षांना कळून त्याच्यावरती योग्य ती कारवाई करायची चालू करतो। 7 वर्ष व्हायला आली, 7 वर्षात एकदाही दाखल झाला नाही म्हणजे याचा अर्थ काय होतो? पण हा विषय तसं म्हणजे काम सुरूच आहे ना, टप्प्याटप्प्याने ते काम चालू आहे। परत ग्रामपंचायतने त्या संदर्भात आणि ताब्यात घेतलेलं नाही किंवा तसं काय आम्हाला काय लेखी काय दिलं नाही अध्यक्षांनी तसं आम्हाला।
धामणी गावाची योजना अपूर्ण आहे. एकाही वाडीत आजही पाणी पोहोचलेलं नाही. मात्र देवरुख पंचायत समितीच्या पाणी पुरवठा कार्यालयातून प्राप्त केलेल्या कागदपत्रात मात्र ही योजना पूर्ण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आम्ही त्यासाठी देवरुख पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेतही गेलो, मात्र एकही अधिकारी जागेवर सापडला नाही. खरं तर या योजनेला 7 वर्ष पूर्ण झालीत. तब्बल 48 लाख रुपये यासाठी खर्चित झालेत. मात्र योजना अद्यापही पूर्ण झालेली नाही. जोपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन या संपूर्ण प्रकल्पाचा पाठपुरावा करतच राहणार. कारण सवाल इथल्या ग्रामस्थांच्या पाण्याचा आहे. प्रणव पोळेकर, झी मीडिया, धामणी, संगमेश्वर. तर झी हेल्पलाईन सवाल हक्काचा मध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.